नमस्कार मंडळी. तर आज अशी चटपटी मसालेदार हरभऱ्याची डाळ तयार केली. तर अशी हाताने तोडली तरी पण तुटल्या जाती इतकी खुसखुशीत डाळ आपली तयार झाली, जी अधूनमधून रिकाम्या वेळेत खायला बरी वाटते ती डाळ. तर 1 कप हरभऱ्याची डाळ घेतली मी. जी सारी डाळ असती चणा डाळ तीच डाळ घेतली. तर थोडीच करायची म्हणून 1च कप घेतली मी आणि डाळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली. अर्धा चमचा त्यात बेकिंग सोडा टाकला आणि पाणी कपाने टाकलं, पण असं काही मोजून नाही टाकलं. डाळ पाण्यात बुडेपर्यंत वरपर्यंत पाणी टाकलं, असं भरपूर पाणी टाकलं. तर रात्रभर पण भिजवता येते किंवा 6 ते 7 घंटे तरी भिजवता येते. तर मी 6 घंटे भिजू घातली. सकाळी 9 वाजता डाळ भिजायला घातली आणि आता दुपारचे 3 वाजले. तर 6 घंटे फक्त मी डाळ भिजवली. तर 6 घंट्यात अशी भरपूर डाळ भिजली. डाळीचा आकार पण मोठा झाला साईज आणि बोटाने पण डाळ पटकन तुटली. त्यात बेकिंग सोडा टाकलेला होता म्हणून पुन्हा 2 वेळेस पाण्याने धुवून घेतली. तो सोडा पूर्ण काढून टाकला आणि डाळ निथळायला ठेवून पाणी निथळून घेतलं. तर आता कॉटनचा कपडा घेतला. त्या कॉटनच्या कपड्यावरती डाळ हातरून घेतली. ती डाळ 1च तास सुकवायची. जास्त कडक सुकवायची नाही, अर्धवटच सुकवायची. थोडी ओलसर ठेवायची. तर फॅन खालीच 1 तास ठेवते. पण कॉटनच्या कपड्याने थोडी अशी पुसली ना की पटकन सुकती, नाहीतर मग 1.5 ते 2 तास सुकवावं लागती. थोडंसं कसं कपड्याने त्याला हे केलं की मग ती थोडी सुकती. थोडं चारी बाजूनी कपड्याने पुसून घेतलं आणि परत पांगून दिली. तर 1 तास फॅन खाली मी सुकवून घेतली डाळ. अर्धी सुकवायची आणि अर्धी ओलसर ठेवायची. तर ही डाळ बरोबर आहे. आता रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. तर तेल पण गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल छान असं कडक तापवून घेतलं आणि डाळ टाकल्यानंतर फक्त 1च मिनटं गॅसची फ्लेम मोठी ठेवली होती. तर आता मध्यम केली आणि मध्यम फ्लेमवरती 7 ते 8 मिनटं तळून घेतली. तर डाळ तयार झाली ना तळलेली की ती वर अशी तरंगायला लागती. थोडीशी किंचित लालसर होऊन द्यायची, एकदम जास्त पण लालसर नाही होऊ द्यायची. किंवा एखादा डाळीचा दाणा पण असं तोडून बघितलं तरी चालतं. पण डाळ पूर्ण ती वरती तळून तयार झाली. 1 कपच डाळ घेतली होती तर 2 वेळा तळल्या गेली. तर डाळ पण इतकी अशी खुसखुशीत होती. जसं पण सोडा टाकतो ना त्या सोड्यामुळं डाळ अशी खुसखुशीत होती की ती हाताने पण तुटती. आणि 1 कप डाळ घेतली होती म्हणून मी पाव कप शेंगदाणे घेतले. शेंगदाणे कमी जास्तही घेतले तरी चालतात, पण मी पावच कप शेंगदाणे घेतले आणि शेंगदाणे पण तळून घेतले. त्याचे टरफलं निघायला लागले की समजायचं शेंगदाणे तळल्या गेले. तर डाळ पण तळून झाली, शेंगदाणे पण तळून झाले आणि आता कढीपत्ता टाकला थोडासा. गॅस बंद केला. कढीपत्ता पण तळून झाला. डाळ अशी रात्रभर पण भिजवता येते. तर तेल सगळं निथळून घेतलं मी. चाळणीत डाळ काढली होती. अर्धा चमचा मीठ टाकलं चवीपुरतं. अर्धा चमचा चाट मसाला टाकला. चाट मसाला नसेल तर आमसूर पावडर टाकलं तरी चालतं किंवा लिंबाचा रसही टाकला तरी चालतो. आणि पाव चमचा काळी मिरी पावडर टाकली. पाव चमचा लाल मिरची टाकली. तिखट थोडं कमीच लागतं म्हणून कमीच टाकलं आणि मिक्स करून घेते. तर रात्रभर पण डाळ पाण्यात भिजू घालता येते, सकाळी काढता येते. पण काय होतं रात्रभर पाण्यात असल्यावर त्याचा खूप आंबट वास येतो. त्याच्यामुळं 6 ते 7 घंटेच डाळ भिजवायची. आणि ही मसाल्याची चटपटी डाळ आपली तयार झाली. खूप छान लागते खायला. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.